महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटप झालं. आता रस्सीखेच सुरू झालेली आहे ती पालकमंत्री या पदावरून. आता त्यातच बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव पुढे येत आहे असे वाल्मिक कराड यांचे आका म्हणविले जाणारे धनंजय मुंडे यांच्यावरती भाजप नेते सुरेश धस आणि विरोधकांनी त्यांना पालकमंत्री हे पद दिलं जाऊ नये यासाठी मागणी केली आहे. एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातून सुद्धा त्यांची हकालपट्टी करा अशी सुद्धा मागणी आता जोर धरू लागलेली आहे. कारण धनंजय मुंडे यांच्यावरती जे वेगवेगळे आरोप होत आहेत त्या आरोपावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद दिलं जाऊ नये हा सूर मोठ्या प्रमाणात आता आवळला जात आहे. कारण जी पालकमंत्र्यांची संभाव्य यादी जाहीर होत आहे त्याच्यामध्ये बीडचं पालकमंत्री हे पद आता धनंजय मुंडे याला दिलं जाणार होतं, परंतु त्यांच्यावरती जे काही आरोप झाले आहेत त्या आरोपामुळे आता धनंजय मुंडे यांच्या हातातून पालकमंत्री हे पद निघून जाईल का असं बोललं जात आहे. परंतु पालकमंत्री हे पद एवढं महत्वाचं का आहे, त्याचं राजकीय दृष्ट्या काय महत्व आहे, हे एकंदरीत सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री अशी वेगवेगळी पदे मिळालेली असताना सुद्धा मंत्र्यांना पालकमंत्री हे पद हवंच आहे. एक वेळेस त्यांना कमी महत्वाचं खातं दिलं तरी चालेल, परंतु त्यांना त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्री हे पद हवंच आहे. परंतु हे पालकमंत्री पद त्यांना का हवंय करण्याचं कारण असं आहे की जिल्ह्यातील सर्व अर्थकारणाच्या ज्या नाड्या आहेत त्या पालकमंत्री पदाभोवती येऊन बसतात, त्या पालकमंत्री पदाभोवती येऊन अडकतात. त्यामुळं या सर्वांना पालकमंत्री हे पद हवं असतं, कारण अर्थकारणातूनच राजकारण घडत असतं. आता पालकमंत्री या पदासाठी रस्सीखेच फक्त याच सरकारमध्ये पाहायला मिळतंय असं नाही, तर प्रत्येक सरकारमध्ये पालकमंत्री या पदासाठी रस्सीखेच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यात लोकप्रतिनिधींचे निधी, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा योजनांचा निधी, त्याचप्रमाणे जमिनीचे वाढते भाव या सर्वांमुळे पालकमंत्र्यांचं वजन सुद्धा सध्या वाढलेलं आहे. आता आपण जिल्ह्याची सत्ता पालकमंत्र्याभोवती कशी केंद्रित होते ते पाहूया. मुळात नावातच पालकमंत्री या नावामध्येच त्या जिल्ह्याचं पालकत्व जडलेलं आहे. म्हणजे तो त्या जिल्ह्याचा पालक असतो, तो त्या जिल्ह्याचा प्रभारी असतो. आणि ही पालकमंत्री जे पद आहे ते एका गरजेतून निर्माण झालेलं पद आहे. ते फार पूर्वीपासूनचं पद आहे. 1972 मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना दुष्काळाच्या काळात वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले. ते प्रभारी करण्याची पद्धत पुढेही तशीच कायम राहिली. दरम्यान 74व्या घटना दुरुस्तीनुसार प्रत्येक जिल्ह्यात नियोजन समिती असली पाहिजे अशी तरतूद करण्यात आली आणि या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नेमला जातो. जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक निधीचं नियोजन करत असते. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्याला निधी हा दिला जातो. शिवाय लोकप्रतिनिधींचे निधी, योजनांचे निधी, जे काही वेगवेगळे निधी जिल्ह्याला मिळालेले असतात त्या सर्व निधींचा अंमलबजावणी करण्याचं काम ही जिल्हा नियोजन समिती करत असते. फक्त निधींची अंमलबजावणी नाही तर अधिकाऱ्यांच्या जे काही नेमणुका आहेत त्या नेमणुका सुद्धा पालकमंत्र्यांच्या मतांनी केल्या जातात. जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवरती पालकमंत्र्याचं नियंत्रण असतं. म्हणजेच एका प्रकारे जिल्हा पालकमंत्र्याच्या ताब्यामध्ये असतो. आता राजकीय दृष्ट्या पालकमंत्र्यांचं महत्व का आहे आपण ते पाहूया. आर्थिक दृष्ट्या पालकमंत्र्याला फार मोठं महत्व तर आहेच, परंतु राजकीय दृष्ट्या देखील पालकमंत्र्यांना फार मोठं महत्व आहे. त्याच्या निर्णयामध्ये स्वतःचं राजकारण, पक्षहित, विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींची अडवणूक आणि त्यातून निवडणुकीचं राजकारण हे महत्वाचे मुद्दे ठरत असतात. उदाहरणार्थ अजित पवार जेव्हा राज्य सरकारमध्ये आले त्यावेळेस त्यांनी प्रथम पुण्याचं पालकमंत्री हे पद स्वीकारलं. त्यांच्या अगोदर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते, परंतु अजित पवार हे ज्यावेळेस राज्य सरकारमध्ये आले त्यावेळेस त्यांनी पुण्याचं पालकत्व म्हणजे पुण्याचं पालकमंत्री हे पद स्वीकारलं. आणि आता ही परिस्थिती अगदी तशीच आहे. अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री हे पद हवं आहे, तर एकीकडे चंद्रकांत पाटील यांना सुद्धा पुण्याचं पालकमंत्री हे पद हवं आहे. कारण पालकमंत्री पद हातामध्ये घेऊन त्या जिल्ह्याची सत्ता किंवा त्या जिल्ह्याचं अर्थकारण एक राजकीय ठसावरती आपला ठसा उमटवण्याचं महत्वाची जबाबदारी ही पालकमंत्र्यावरती असते. जिल्ह्यातील विकास कामावरती देखरेख ठेवणे, निधीचं योग्य ते वाटप करणे या सर्व गोष्टी पालकमंत्र्यांच्या अधिकारात येत असल्यामुळे पालकमंत्र्यांना राजकीय दृष्ट्या महत्व देखील प्राप्त झालेलं आहे. स्वतःच्या पक्षातील आमदार खासदारांच्या मतदारसंघांना महत्व, कार्यकर्त्यांना काम, निधी कमी जास्त यावरून जिल्ह्याचं राजकारण ताब्यात राहतं. थोडक्यात काय तर पालकमंत्री हे पद जिल्ह्याच्या मुख्यमंत्री पदासारखं असतं. आणि या महायुतीच्या सरकारमध्ये तर पालकमंत्री या पदांना जास्त महत्व आलेलं आहे.
कारण 3 पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. त्यामुळे प्रत्येक नेत्याला आपला पक्ष बळकट असावा असं वाटतं. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना योग्य तो निधी जास्त प्रमाणात मिळावा असं प्रत्येक नेत्याचं मत असतं. त्यामुळं पालकमंत्री पदावरून या सरकारमध्ये जरा जास्तच रस्सीखेच पाहायला मिळतीये. महत्वाच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळते आणि जर एकाच जिल्ह्यातील 2 मंत्री असतील तेव्हा मात्र त्या जिल्ह्यामध्ये ही चुरस अजून जास्त प्रमाणात बघायला मिळते. उदाहरण घ्यायचं झालं तर बीडमध्ये आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे 2 मंत्री आहेत. त्यामुळे तिथे आता पालकमंत्री हे पद कोणाला मिळणार यावरून रस्सीखेच मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळे आरोप होत असल्यामुळं त्यांच्या हातातून पालकमंत्री हे पद जाणार का? असं खूप मोठा प्रश्नचिन्ह आता तिथे निर्माण झालंय. ते पालकमंत्री पद पंकजा मुंडे यांना मिळणार की मुख्यमंत्र्यांकडे आता अशी मागणी केली जाते की देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्री हे पद स्वीकारावं. त्यामुळे एकंदरीत बीडचं पालकमंत्री हे पद कोणाला मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहेच. परंतु पालकमंत्री पदाचं हे जे काही आर्थिक आणि राजकीय महत्व आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगितलेलं आहे. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.